रामकृष्ण हरी. दिसले म्हणलं खास प्रसाद वाटप आणि गिफ्ट वाटपच सुरू आहे आमचं. साडी आणि प्रसाद द्यायला लूटमार करण्यासाठी माणसं वगैरे असतात, असे डाकू चोर वगैरे असतात ना, ते असं झाड आहे बघा असं. अगं नाही करत सोमवार, रडू नकोस की. ती पण साडी बिडी घालून बापरे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी सकाळी ना आज आम्ही टेरेस गार्डनवरच्या मिरच्या तोडतोय आणि आमच्या टेरेस गार्डनमध्ये ना मिरची आहे, टमाटर, वांगी म्हणजे सगळ्या फळभाज्या आईने टेरेस गार्डनवर लावल्यात. म्हणजे आम्हाला कधी पण टेरेस गार्डनवरची भाजी ताजी ताजी खाता येते. या ताज्या ताज्या मिरच्यांचा आम्ही बनवणार आहे शाबू. पहाटे 5 वाजता पूजा झाली गाईज, बघा देवपूजा चढवत्या. प्लॅन होणार आहे ना आपला. आणि आज आम्ही कुठं तर जाणार आहे आणि महत्वाचं लय भारी प्लॅन आहे, तुम्हाला लय आवडणार आहे गाईज. सो एकादशी स्पेशल ब्लॉग आहे. आणि इकडं पहाटे 5 वाजता उठून पूजा करून आता बनवत आहे शाबू, ते पण साडी बिडी घालून बापरे. आज सगळ्यांचा उपवास आहे गाईज, सगळ्यांसाठी आज खिचडी बनवते. काय सोमवारचा प्लॅन कॅन्सल करतो. अगं नाही करत सोमवार, रडू नकोस की. काय रडायला झालंय. चल चहा दे मला, आता चहा पितो. मम्मी त्याने आले बघा सामान घेऊन. उपास असल्यामुळे सगळं सामान आले उपासाचं. अनन्यानं नैवेद्य ठेवले बघा इथं. काय काय बघा, शाबू आहे, टेरेसवरची मिरची, राजगिरी लाडू, शेव, चिप्स, केळी चिप्स, बटाटा चिप्स, दही. सो या गाईज फराळ करायला. सगळेजण फराळ करायला बसल्यात आणि आता आम्ही जाणार आहे करायला. आषाढी एकादशीच्या अजून एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आयडनचे आपल्या कानाला लागले, तुला आता पावडर लावा लागलाय. सो गाईज आता हे राजगिरीचे लाडू घेतले बघा. आता आम्ही गाडी एकादशी असल्यामुळं हे लाडू सगळ्यांना उपवास असते, सगळ्यांना वाटायचं आहे. आणि जर्किंग घेतल्यात, साड्या घेतल्यात आज आमच्याकडून सगळ्यांनाची भेट. सो आता आम्ही निघालोय, मी, अतुल, मम्मी, अनन्या, आम्ही 4 जण निघालोय. आषाढी एकादशीचं मम्मी साडी आणि प्रसाद द्यायला लागले, तिकडे बायकांना बोलवले. तर अनन्या पण आता साड्या आणल्या सगळ्या. फराळ करत बसल्यात, मग म्हणलं आता घेऊन जावा आणि मग बसा. रामकृष्ण हरी. बघा आणि हा ज्यांना लागणार आहे घ्या. बघा प्रसाद घेतला सगळ्यांनी. शेतात काम करत होते सगळे बायका, त्यांना बोलवलं आणि प्रसाद आणि साड्या आणि जर्किंग हे तिन्ही दिलं सगळ्यांना. सो आता पुढे जातो. खास प्रसाद वाटप आणि गिफ्ट वाटपच सुरू आहे आमचं. हे प्रसाद आहे आज एखादी प्रसाद घ्या आणि हे जर्किंग तुमच्या आमच्याकडे माप बसते का बघा. आता मोठं बघून दे. आता साईड फक्त बघून घ्या. बघून दे. कसा आहे, बारीक आहे माणूस, मोठा आहे. उंची आहे तुमच्या, उंची आहे. हेच मोठा आहे बघा. थांबा मामा, कुठलं गाव हे घ्या. रेनकोट आहे घाला पावसात जाताना. ठीक आहे आता ज्योतिबा काय नाही चालू तुमचं. आता काय आहे की नाही ओळखी दिसले म्हणलं म्हणून. मग तुम्ही इकडे चालल्याल काय? पेट्रोलिंग असते हो. शूट करत होतो आणि आता महाराष्ट्र पोलीस आले होते आणि त्यांनी अवेअरनेससाठी आता आम्हाला सांगितलं की लूटमार करण्यासाठी माणसं वगैरे असतात, ते येतात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. ते आपले व्हिडिओ बघतात आणि ओळखीचेच निघाले. तुमचे आम्ही व्हिडिओ बघतोय आणि फक्त काळजीपूर्वक लय आत वगैरे जाऊ नका. वाटलं की एवढ्या आत पण त्यांनी पेट्रोलिंगसाठी फिरतात, काळजी आहे त्यांना. हायवे इथं आणि इथं कधी कधी कसं होतं लय आउटसाईडला असे डाकू चोर वगैरे असतात ना, त्या घरी जाणार आहे. झाले आपलं काम सगळं. हे बघा आपली डॉगेश फ्रेंड. हा भांडायला काय झालं? अजिबात भांडायला नाही, भांडू नका अजिबात हा दोघं पण. हे बिस्किट फूड आहे काय?
हे बघा मम्मी आज आले डोंगरावर फिरायला काय गावाला आणि इथं खंबा गावाला तुला घेऊन आला आणि लगेच. ही बाटली काय कशासाठी घेतली की ती चांगली बाटली आहे म्हणजे आम्हाला व्हिडिओसाठी लागते ना त्यामुळे घेतलं. व्हिडिओला दारू दाखवायला. यात पाणी असते खरं तर. आता स्वच्छ धुवून घे जागेचा. असं झाड आहे बघा असं. So, चला काय आता आम्ही आलो इथे चहा प्यायला. लिची काय चिली आहे, काय आहे? लिचीचं झाड. ते लागले घ्यायला. लागलं की. होय, चेरी खात असते. गोड असते. अरे इथल्या इथे काढून खाल्ला पण लगेच. अरे उपास आहे की. फळं चालते. काय चालतंय यार? आणि इकडं बघा. लय गोड असते. हा. खाऊन बघ की. इथलं नसलं गोड आहे. ये इकडे घेऊन एक चेअर. नाही चेअर घेऊन इकडे. तर इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि हे बघा हे फळ झाड बघा किती भारी बांधले खालून खालून गोर बांधले. सो गाईज आता आम्ही घरी आलोय आणि आता वाजल्यात गाईज 6:30 झाल्या म्हणजे. तर सगळेजण आलो फ्रेश वगैरे झालं. तर गाईज बघितला आपण आषाढी एकादशी कशी साजरी केली. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. तुम्हाला बघून कसं वाटलं नक्की सांगा. कसं आहे ना आपण मानव धर्म पाळायचा म्हणजे ज्याला गरज आहे त्याला आपल्याकडून पूर्ण फुलाची पाकळी जे होईल ते आपण करायचं. आपल्याला देणारा बनवलं देवानं तर आपण थोडंफार आपल्याकडनं जर कोणाला चांगलं झालं कोणाचं तर मागं पुढं बघायचं नाही. आणि आपण दुसऱ्यांना देऊन आपल्याकडचं कधीच कमी होत नाही उलट आपल्याकडचं वाढतंय. आम्ही भेटवस्तू देताना समोरच्या व्यक्तीचा आनंद बघितला खरंच मन समाधान झालं गाईज. तुमचंही प्रेम आमच्यावर राहू दे. आम्हाला अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करताय. एखाद्या गरजू व्यक्तींची मदत केली भूक भागवली हाच खरा एकादशीचा खरा अर्थ आहे. आणि स्वेटर्स घेतलेले जॅकेट जे पावसात पण कामाला येईल आणि थंडीत पण कामाला येईल असं 2 in 1 वालं जॅकेट होतं. ते सगळे जॅकेट सगळ्यांना वाटलं. साड्या दिल्या आणि प्रसाद दिला. तुम्ही आषाढी एकादशीला काय केला मंदिरात गेला काय केला नक्की सांगा. उपवास धरला तुम्ही घरी काय बनवलं होतं ते पण सांगा. आपला मेनू तुम्ही बघितलाच. तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे.